कंप्लीट केली गेलेली पाहायला मिळते. असा सूचना येते इथून पासून तर फायनलच्या सामन्यापर्यंत प्रत्येक षटकारासाठी दिलीप शेठ धुमाल त्यांच्या माध्यमात प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. इथे फटका दमदार आहे, गॅप मध्ये पाहायला मिळतोय. फटका दमदार इनफिल्डला भेदून चाललाय बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. हा क्रॅकिंग चौकार दिलीप शेठ धुमाल यांच्या माध्यमात इथून तर डायरेक्ट फायनलच्या सामन्यापर्यंत प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल सगळ्यांसाठी पाहायला मिळते. दिलीप शेठ धुमाल एक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव, समाजसेवक, उद्योजक ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थात दिलीप दादा धुमालच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे पूर्ण दिवसासाठी. यस पुढील बॉल टायर हिटचा थोडक्यात बचावले गेले. गणेश धावड नाराज आहेत. एक लेगबाईच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट पाहायला मिळते. धावसका धाव फलकावधी पाहायला मिळते. 6 धावा. यस बिरजू शेठ कोरडे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. मानस एंटरप्राइजेस दोऱ्याचा बडा त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. बिरजू शेठ दादांचा स्विचीचा फटका खेळायचा होता पण तो हवं तसं कनेक्शन झालं नाहीये. आणि आकाजी संते आमचे परममित्र हे देखील दाखल झालेले आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. ते 4 बॉलचा खेळ झालाय. 6 धावा धाव फलकावरती. यस पुढील बॉल गोलंदाज सज्जा विलास पागी. चांगला बॉल होता. धावचीची चान्स लागेल. हा पहिला धक्का मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा बडा संघाला. बॅटर प्रवीण या बॅटरला जावले पैलोड मध्ये. जोखमीची धाव होती. बॅटर पोहोचलेत नाहीयेत प्रवीण आणि धावचीच्या माध्यमातून रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा बडा संघाला लागलेला पाहायला मिळतोय. 6 वरती पहिला धक्का. नवीन बॅटर अनिकेत पाहायला मिळतात. समोर ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेमध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. षटक पहिला समाप्त झाले. एका षटका अखेरीस धावसक धाव फलकावधी पाहायला मिळते. 7 धावा. चांगलं षटक हाताळलं विलास पागीच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. गोलंदाज कल्पेश पागी. यस
ते बद्दल विकेटचं पतन पाहायला मिळतंय. योगेश वाघ सरांचं देखील शुभागमन झालंय. द व्हॉइस ऑफ ठाकरी तडाखा, द व्हॉइस ऑफ आदिवासी आवाज, योगेश वाघ सरांचं देखील शुभागमन झालंय. मी विनंती करतो आपण यायचंय मुख्य मंचावरती, कॉम्बॉक्स मध्ये यायचंय आपण. योगेश वाघ सरांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचा आवाज संपूर्ण भारत देशामध्ये मात्र पसरला गेला. सुपला शॉट फेमस योगेशजी वाघ सरांचं देखील शुभागमन. नवीन बॅटर विजय कालचिडा पाहायला मिळतात. या मॅच मध्ये थोडेसे लेट येत आहेत. ही स्ट्रॅटर्जी मात्र वेगळी पाहायला मिळते आहे, कारण आपण बहुतांश पाहतोय मित्रांनो विजय कालचिडा हे सलामीवीर येत आहेत, परंतु इथे स्ट्रॅटर्जी काहीतरी वेगळी पाहायला मिळते आहे. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतोय. 7 वरती लागलाय दुसरा धक्का. मानस इंटर पाहिजे दोऱ्याचा बडा संघाला. गोलंदाज कल्पेश पागी, धामणी एंडकडनं बॅटिंगला विजय कालचिडा. स्पिचिचा फटका खेळायचा होता, गॅप मध्ये बॉल ढकायला गेलाय. फटका दमदार, बॉल थर्डमॅनला बीट करून बॉल निघून चालाय. थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. आदिवासी सरपंच चषकाचा वार आलाय. चौकार. यस, गोलंदाज सज्ज कल्पेश पागी विजयीसाठी. लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट. पूर्णपणे शफल झाले होते. बॅटने बॉलचा संपर्क झाला नाही. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल कल्पेश पागीच्या माध्यमातून डॉट केले गेले विजयीसाठी. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या 11 धावा. 2 गड्याच्या मुबदल्यात मानस इंटरप्राइजेस दुऱ्याचा बडा हे शहापूर असोनचे संघ पाहायला मिळतात. त्यानंतर 4 संघ हे ओपनचे बाहेरचे पाहायला मिळतील. आदिवासी एक गाव एक. इथे यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल बडी मछली जाल में मोठा मासा गळा लागलेला पाहायला मिळतोय. विजय कालचिडा याला मात्र शांत केले गेले. फलंदाज होईल बाद. लागलेला आणखीन एक धक्का. मानस इंटरप्राइज दोऱ्याचा बडा संघाला. विजय कालचिडा बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर जातात. अलेक्स येत आहेत. बॅटरचं नाव आताचा ट्रेड झालाय. निकनेम नावाने जास्त खेळाडू पाहायला मिळतात. प्रवीण कडाली उर्फ अलेक्स येतोय बॅटिंगला. थोडा शांत केले गेले दोऱ्याचा बडा संघाला. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. विलास पागी, त्यानंतर कल्पेश पागी. जबरदस्त गोलंदाजी. खर्डी कसारामध्ये ज्या संघाचा दबदबा राहिलाय मागील 3 वर्षांपासून तो संघ पाहायला मिळतोय. शिवन्या स्पोर्ट्स धामणी. मिस्टर योगेश वाघ सर जुळले गेलेत. आपलं सुद्धा या आदिवासी सरपंच चषकामध्ये या गोठेघरच्या नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. यस, गोलंदाज सज्ज कल्पेश. अलेक्स पाहायला मिळतो बॅटिंगला. सुद्धा लाईन चांगली होती. चांगली गोलंदाजीची पाहायला मिळते आहे कल्पेश पागीच्या माध्यमातून. गोलंदाज कल्पेश. हे सुद्धा चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेलेत. जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा धामणी संघाकडनं पाहायला मिळतोय. आज आमचे सागरजी हलकुंडे देखील त्यांनी पुरस्कृत केलेला संघ ते देखील दाखल झालेले पाहायला मिळतात. पुरस्कर्ते आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला आहे संघ शिवन्या स्पोर्ट्स धामणी. सागरजी हलकुंडे, मी विनंती करतो आपण सुद्धा मुख्य मंचावरती यायच्या. सागर दादा, आपण 12 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावरती 11 आहेत. 3 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या करावी लागेल. आज मात्र एंटरटेनमेंटची खैरात योगेशजी वाघ सर, सुपला शॉट फेमस हे देखील दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर भिवंडीचे नामवंत समालोचक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या आहेत ते शेळके सर देखील जुळले गेलेत. दोन्ही समालोचकांचं आदिवासी सरपंच चषकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. 11 दिवसाची स्पर्धा शहापूर तालुक्यामध्ये
मोठी स्पर्धा 11 दिवसांची. तब्बल 100 टीमने शेळके सर सहभाग नोंदवलाय. मोठं आयोजन आहे, कारण 4 दिवसांचं आयोजन शेळके सर करताना नाकी नव्हे येतात. इथे 11 दिवसांचं आयोजन पाहायला मिळत आहे. भरपूर मोठा हा धाडसी कार्यक्रम. अर्थातच गणेशजी कांबडी साहेब असतील, त्याचबरोबर संपूर्ण त्यांचे सहकारी ग्रामस्थ मंडळ गोठेगर आणि आईगाव उदबी स्पोर्ट्स गोठेगर. इथे सुद्धा यष्ट्यांचा वेध, क्या बात आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. निलेश पागी नावातच ब्रँड आहे निलेश पागीच्या. यंदाच्या सीझनला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. अर्जुन कालचिडा बॅक टू पविलियन. आणखीन एक धक्का. मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा बडा संघाला. फलंदाज अर्जुन बॅक टू पविलियन. काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे. तेच तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते आहे. कटरचा मारा पाहायला मिळतो, कारण दुसऱ्या षटकामध्ये कल्पेश पागीने जबरदस्त गोलंदाजी हाताळली होती. त्यानंतर निलेश पागी. पागी ब्रदर्स चा जलवा राहिला या मॅच मध्ये. याच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गणेश येत आहेत. संघ अडचणीत सापडलाय, कुठेतरी संघर्ष करत आहेत. ते स्कोर कार्डला आकार द्यावा लागेल. फायटिंग टोटल कडे जावं लागेल. मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा बडा सुपर 10 चा सामना आहे. तुम्ही बक्षीस पात्र ऑलरेडी झालायत, परंतु इथून पुढे सेमी फायनल त्यानंतर फायनलचा प्रवास गाठायचा आहे. यासाठी चांगला स्कोर कार्ड उभा करावा लागेल. खरं समोर सुद्धा धामणी संघ आहे. खर्डी कसारा विभागातील ताकदीचा संघ गणेश धावड अँड कंपनी. या सामन्याला होते सुरुवात. बॅटर गणेश पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी निलेश पागीच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. गोलंदाज सज्ज निलेश पागी. इथे ओव्हरपीचा बॉल मिस्टामिक आहे. सूरज दूरवरती राहिले. सूरजने केली आहे चुकी. बॉल निघून चाललाय हा सीमा पार. मोठी चुकी हो पाहायला मिळते. डीप मध्ये सूरजच्या माध्यमातून हा बॉल अडवायचा होता. खराब फिल्डिंग पाहायला मिळते आहे. गोलंदाज नाराज आहेत. चौकारच्या मदतीने स्कोरकार्डवरती धावसंख्या पाहायला मिळते आहे. 15 धावसंख्या. 3 गडी बाद 4 गडी बाद 4 गडी बाद 15 धावसंख्या. ते मात्र हा संघर्षमय करणारा चौकार आलाय गणेश या बॅटरनं. इथे सुद्धा चांगला बॉल होता. मोठा फटका खेळायचा होता. पुल शॉट सजवायचा होता, परंतु कनेक्शन मात्र हवं तसं झालं नाही आहे. आदिवासी सरपंच चषक तब्बल 60 संघ शहापूर आदिवासी असोंचे आणि 40 संघ ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यातील संघ पाहायला मिळतात. 40 संघ, त्याच्यामध्ये सुपर 4 मध्ये 4 संघ मिळाले, तर शहापूरचे 6 संघ सुपर 10 मध्ये. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. इथे सुद्धा स्विंग अँड मिस. थोड्याच वेळामध्ये आमचा ड्रॉचे कुपन देखील, मोफत कुपन देखील वाटप होईल. ही मात्र नोंद घ्या. प्रथम क्रमांकाची साठी सायकल आहे, द्वितीय क्रमांकासाठी कूलर आहे, तृतीय बक्षीस हे मिक्सर आहे. मोफत लकी ड्रॉचा मेगा शो आज मेगा फायनल डे मध्ये पाहायला मिळतोय. पुढील बॉल ते सुद्धा शरीराचा वेध घेणारा बॉल. काय गोलंदाजी म्हणावं लागेल. चौकार सोडला तर सर्वच्या सर्व चांगले बॉल टाकले गेलेत, कारण चौकार सुद्धा खराब फिल्डिंग मुळे आला होता. ती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. दोऱ्याचा बडा संघाला सुद्धा थांबवणे ही मोठी गोष्ट आहे मित्रांनो. 2 संघ आतापर्यंत तुल्यबल्ले आहेत. नामवंत संघ. गोलंदाज सज्ज निलेश. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या 16. अजून किती करतील गोळा हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल.
तिसरं षटक मार्गस्थ आहे, धावा करावा लागतील. 16 धावसंख्या धावफलकावरती 4 गडाच्या मोबदल्यात. दरम्यान पुढील बॉल, फोरपीचा बॉल ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशामध्ये. सूरज आहेत त्या बॉलवरती येतात, फेकी केला जाईल. एक धाव कंप्लीट. सगळ्या धावफलकावरती धावसंख्या 17. इथे सुद्धा उडवलाय बॉलला, उडण खटवला. लेट फन थेट चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळी मिळतील 6 धावा षटकार. यस, नेक्स्ट मॅच साठी तयार आहे अवकलवाडी. शरण्या इलेना अवकलवाडी त्यांच्या अगेन्स्ट केवी स्पोर्ट्स वारलीपाडा. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. केवी स्पोर्ट वारलीपाडा हरिण इकडे आणि अवकलवाडी आपण टॉस साठी यायचंय. ओरपीचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशामध्ये. फिल्डिंग सूरजच्या माध्यमातून चांगली फेकी, थोडीशी खराब पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केले गेल्या. 2च्या साने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते धावा 25. फिल्डिंग मध्ये गणेश धावडच्या माध्यमातून बदल केला गेला. क्षेत्ररक्षण थोडस बदल करताना पाहायला मिळते गणेश. राऊंड विकेट टाकलेला बॉल, चांगला फटका आहे. मिस टायमिंग. फिल्डर दूरवर येत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डबल सिंगल मात्र धावफलक सजवला जातोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतोय 27. संतोष नडगे पाहायला मिळतोय. चौथा षटक हाताळतोय शिवन्या स्फोट धावणी संघाकडनं. इथे मात्र स्लॉट टाकलेला बॉल हवेमध्ये. फिल्डर होते परंतु फिल्डरला मात्र अपयश आला. बॉल निघून चाललाय सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. आदिवासी सरपंच षटकाचा आलाय चौकार. 4 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळते 31-31. 4 बॉल हाताळले, तब्बल 14 धावा. महागडा ठरतोय संतोष नडगे. शिवन्या स्फोट धावणी संघाचा शेवटचा गोलंदाज. पुढील बॉल संतोष, बॅटिंगला गणेश. ते गतीमध्ये परिवर्तन, ते व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. हा बॉल योग्य हाताळलाय संतोष. येणारा बॉल हा शेवटचा या पहिल्या इनिंगचा. गोलंदाज संतोष नडगे. गणेश रेरासाठी आज गणेश रेराने मात्र डावाला सावरलं गेलाय. इथे सुद्धा मोठा फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर येत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दोनच्या साने धावसंख्या पाहायला मिळतील 33 आणि जिंकण्यासाठी 34 धाब्यांची गरज आहे. 24 बॉल 34चं चांगलं मात्र टॉप ऑर्डर मात्र ढासळला होता. त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये येऊन इनॅट नंबर 3 वरती गणेश रेराच्या माध्यमातून चांगलं मात्र धावफलक उभा केला. इथे फाईट तर देऊ शकतो आपण. याचा इथे उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात. बिरजूदादा कोरडे, ग्रुप ग्रामपंचायत वाफे माजी उपसरपंच बिरजूदादा कोरडे साहेब इथे उपस्थित आहेत. आणि मी विनंती करतोय राजेंद्र डोंगरे यांना त्यांच्या शुभ हस्ते, रविदादा डोंगरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान, शाही सन्मान केला जातोय.
मंचावरती उपस्थित संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. यस बिरजू दादा कुर्डे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. हॅलो 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 चेक. आई गाव हॅलो चेक. आई गावदेवी स्पोर्ट गुटेकर आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉलचं हे करंडा अर्थात आदिवासी सरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नेक्स्ट सामना पाहायला मिळणार आहे. केवी स्पोर्ट बार्लीपाडा त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल अवकळवाडी. चला दोन्ही टीमचे संघ कर्णधार आपण या आणि हा टॉस संपन्न करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करेल. आज खऱ्या अर्थाने पहा आदिवासी खेळाडूंसाठी एक मोठं व्यासपीठ इथे उपलब्ध झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे. ग्रामपंचायत बाफे माजी उपसरपंच बिरजूदादा कोरडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करून घेणार आहोत. दोन्ही टीमचे संघ कर्णधार जे उपस्थित झालेले आहेत खऱ्या अर्थाने जरूर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करून घेणार आहोत. एका साईडनं 2025 आहे आणि एका साईडनं आदिवासी सरपंच चषक आहे. कॉल कुणाचा असेल? $2025 आणि आदिवासी सरपंच चषक. मी पाहुणेपर्यंत विनंती करेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे. कदाचित आज आपल्याला महत्वाच्या मॅच मध्ये कामगिरी करायची आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा नेमका खऱ्या अर्थाने या मैदानावरती आधी खेळलेला असेल. कदाचित तो अनुभव आला असेल. तर असे प्रमुख 4 गोलंदाज जे कुठले असतील की जेणेकरून तुम्हाला पहिल्यांदा त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे? आहेत ना, पांडुरंग आहेत, मकुंद आहेत, दशरथ आहेत, महेश आहेत. निश्चित असं वाटू लागलेलं आहे कमी रिचार्ज मारलेले त्यामुळे ते कमी बोलतोय. निश्चित बेस्ट ऑफ लक असेल तुला सामन्यासाठी. जास्त वेळ घेत नाही. मैदानात मॅच देखील सुरू आहे. तुम्हाला देखील दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा असतील. आणि पुन्हा एकदा मित्रांनो टॉस का बॉस मधून न्यूज आलेली आहे ती म्हणजेच पहा नेक्स्ट मॅच जी जशी रंगेल तसं मात्र पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्रामध्ये जे लीड ही स्पर्धा लीड करतायत ते आमचे कॉमेंटेटर परममित्र बिकी शेवाळे सरांकडे आपण वळूया. वळू टू कॉम्बॉस. यस थँक्यू सो मच योगेश वाघ सर. आज देखील त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. अर्थात योगेश वाघ सर त्याचबरोबर शिरोळ पंचायत समिती सदस्य नक्की राजेश कांबळे आरके राजेश कांबळे साहेबांचं देखील शुभागमन झाले. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. यस गोलंदाज सजा मिलीत ते इनसाइड आउट फटका खेळायचा होता. मध्ये फिल्डर आहेत. संघाचा श्री गणेश अकाउंट ओपन झालाय. 2 बॉलचा खेळ झाला. 1 धाव फलकावरती पाहायला मिळते. इथे टार्गेट आहे 34चं 34चं. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न करावे लागतील दोरेच्या संघाला कारण धावा मात्र कमी आहेत. कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं 37 धावा. घाटनदेवी घाटगर आणि खांदा त्याच्यामध्ये खांदा संघाचे गोलंदाजांना ते पराक्रम करून दाखवलं होता. ते सुद्धा त्याच पराक्रम करावा लागेल. त्या मात्र गॅपमध्ये बॉल फिल्डर इतात दिलीप सुरुवात धीमी करतोय. निलेश बागी 3 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा धाव फलकावरती. यस त्याचबरोबर दोरेचपडा संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा पाहायला मिळत आहे. ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच अनंताजी धामणे त्यांच्यामध्ये दोरेचपडा संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे फटका दमदार आहे.
वरती कव्हर पाहायला मिळतो, फटका बॉल निघून चाललाय सीमा पार, आलाय शिवन्या स्फोट धामणी कडनं चौकार. यस गोलंदाज सज्ज मिलिंद मिंगाळ अजय गवतीसाठी सुद्धा चांगला बॉल होता आहे, ते लाईन चांगला आहे मिलिंदच्या माध्यमात चांगली गोलंदाजी करतो ना पाहायला मिळतोय. धावसक धाव फलकवती 6 धावा, ते चांगली गोलंदाजी करावी लागेल. संपूर्ण अस्त्र क्षेपणास्त्र बाहेर काढावे लागतील दोरेच्या पडा संघाला जर या धावा डिफेंड करायच्या आहेत तर. पुढील बॉल मिलिंद अजय गवतीसाठी सुद्धा चांगला बॉल होता. अर्जुन त्या बॉलवरती जात आहेत, पैकी लाजबाब बॅट्समन थोडेसे स्किड झालेले पाहायला मिळतात. चला मिलिंदला चेक करायचंय, पाणी घेऊन जायचंय लगेच. पाणी घेऊन लवकर जायचंय. दुखापतग्रस्त आहे, काळजी घ्यायची मित्रांनो. येस सावंत सर चेक करायचं आपण, जर जास्त इंजरी झाली असेल दुखापत झाली असेल तर बाहेर बसू शकतो. पहिल्या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज मिलिंद मिंगालच्या माध्यमातून. फिल्डिंग लावून घ्यायचे मानस इंटरप्राइजेस धुळ्याचा बडा संघ. या चला फिल्डिंग लावून घ्या लगेच धुळ्याचा बडा संघ. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात, अर्जुन कालचिडा येत आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. फिल्डिंग लावून घ्यायचं लगेच आपण धुळ्याचा बडा संघ. नेक्स्ट मॅच असेल शरण्य 11 अवकलवडी, त्यांच्या अगेन्स्ट किवीज फुट्स वारलीपाडा. एक आपला दशरथ भगत दशरथ केवारी कंपनी, दुसरा आपला निखडे ब्रदर्स हरी असेल रोहित असेल आणि त्याचा संघ पाहायला मिळेल. परंतु जाऊया मॅच कडे. पहिल्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी मिलिंद मिंगालच्या माध्यमात. ऑलरेडी मनामध्ये मिलिंदच्या चालू असेल की मला पहिलं ओव्हर टाकायचंय, पॉवर प्लेचं मला धावाच रोखावा लागतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि त्याच अनुषंगाने उतरलेला संघ पाहायला मिळतोय मानस इंटरप्राइजेस धुळ्याचा वाडा संघ. अर्जुन कालचिडा येतोय धुळ्याचा वाडा इनकडनं. बॅटिंगला अजय गवते या बॅटरला थोडंसं शांत केलंय. मागच्या ओव्हरमध्ये एक चौकार आला, त्यानंतर चांगली गोलंदाजी मिलिंद मिंगालची पाहायला मिळाली. यस टाइमर देखील लावलेला आहे, जर आपण वेळेकडे देखील लक्ष द्यायचंय. प्रत्येक बॉलमध्ये टीम मीटिंग करू नका. पुढील बॉल ते मात्र पुढे टाकलेला बॉल फ्लिक केला गेलाय, चांगला फटका गॅपमध्ये आहे. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी कॉल, बघता बघता दुसरी धाव कंप्लीट केली जाते आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते अजय गवते आणि निलेश पागीच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या, 2च्या सायनेस. आमचे स्कोरर मित्र सांगतायत ऋषी डिंगोरे सर 9 धावा. इथे मात्र समोरच्या दिशेमध्ये उडवलाय बॉलला, फिल्डर आहेत मिलिंद. फिकी केला जातोय. 1 धाव शांत ठेवलं गेलंय. शिवन्या स्फोट धामणी संघाला देखील चांगली गोलंदाजीचा पाहायला मिळतोय.
नजराणा पेश केला गेला अर्जुन कालचुटच्या माध्यमातून. 34चं टार्गेट आहे का क्रिकेट आहे? क्रिकेटमध्ये सर्व प्रेडिक्शन फेल आहेत कुणाल सर. क्रिकेटमध्ये सर्व काही गोष्टी प्रेडिक्शन्स जे लावले जाते ते फेल आहेत. इथे मध्ये उडवलाय बॉलला, उडवलाय मिलिंद मिंगालच्या मात्र एफर्ट्स पाहायला मिळतात. धावा वाचवल्यात आज आपल्या टीम साठी, नाही तर दोऱ्याच्या बडा गावासाठी या धावा वाचवल्यात मिलिंद मिंगालच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते धावा. धावसंख्या 11. यस पुढील बॉल अर्जुन. अजय गवते बॅटिंगला. यस पुढील बॉल अर्जुन अजय गवतेसाठी सुद्धा मोठा फटका खेळायचा होता. धावचीची चान्स बनली होती. विजय त्या बॉलवरती येतात. एक लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल कंप्लीट केली जाते आहे. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. यस बॅटची आहे. यस पंच दर्शवतायत. बॅटच्या धावा आहेत. धावसंख्या धावफलकावरती 12. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आज मेगा फायनल मध्ये आदिवासी सरपंच चषकाचा फायनल डे मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. या गोठेघरच्या क्रीडांगणावरती सर्वांचं हार्दिक स्वागत प्रेक्षक पाहायला मिळतात. शफल झाले होते पूर्णपणे. बॅट आणि बॉलचा झाला नाही संपर्क. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे अर्जुन कालचिडाच्या माध्यमातून. आलेला या बॉलवरती चेंडू डॉट बॉल. धामणी संघाला थोडंसं शांत केलं गेलंय. तोरेच्या वडा संघाकडनं अर्जुन कालचिडाच्या माध्यमातून पद्धतशीरने गोलंदाजी पाहायला मिळते. आता पुन्हा टाकावं लागेल आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धाव संख्या 13. दोन्ही संघाचा विचार केलेला बॅलन्स आहे. मॅच 50-50 बॅलन्स आहे. हा सामना देखील शेवटच्या ओव्हर परत जाईल यात मात्र शंका नाही आहे. 13 बॉल 21 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. उडवलाय बॉलला मिस टायमिंग. फटका फसलाय. विजय कालचिडा त्या बॉलवरती येत आहेत. पकडला जाईल झेल. संपलाय निलेश पागीचा खेळ. पहिला धक्का शिवन्या स्फोट धामणी संघाला. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त असं सांगलंय दोरच्या बडा संघाच्या गोलंदाजानं. 12 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धाव फलकावरती 13. 12 बॉल 21 धावांची गरज. नवीन बॅटर येत आहेत कल्पेश पागी. 12 बॉल 21 धावांची गरज. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न देतात दोरच्या बडा आपल्या टीम साठी. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज येत आहेत अनिकेत. 12 बॉल 21 धावांची गरज. काय सामना पाहायला मिळतोय. कौन पडेगा किस पर भारी है तो वक्त ही बताएगा. परंतु या मॅच मध्ये संपूर्ण शहापूर तालुक्याच्या नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा नजरा लागल्यात या मॅच मध्ये. कारण दोन बेस्ट वर्सेस बेस्ट लढतायत. सुपर टीमचा दुसरा सामना. दोऱ्याचा बाडाचा क्रिकेट आणि धामणीचा क्रिकेट. 12 बॉल बनवायच्यात 21 धावा. अनिकेत रेरा येतोय तर बॅटिंगला सलामीर अजय गवते. येस 12 बॉल 21 अजय गवते बॅटिंगला. इथे मात्र चांगला फटका आहे. गॅप मध्ये ढकलण्याचं काम केलं गेलंय. मिलिंद येत त्या बॉलवरती दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. थ्रो थोडासा लेट झाला गेला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या साह्याने धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळत आहेत. 15 धावसंख्या. एक गडी बाद 15 धावसंख्या. काय मॅच पाहायला मिळते. यस पुढील बॉल अनिकेत. बॅटिंगला अजय गवते. आज अजय गवतेला शांत केलं गेलं. एक चौकार आला होता त्याच्या बॅट मध्ये. त्यानंतर बॅट थोडी शांत आहे. 9 बॉल 12 वरती खेळतो अजय गवते. पुढील बॉल अनिकेत.
इथे मात्र उडवायचं होतं, फटका फसलाय त्या बॉलवरती. अर्जुन प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नानं सुद्धा अपयश आलं. हालाय षटकार 6 धावनी. धावांनी मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. फटका दमदार, कुठेतरी वाटलं होतं मात्र मिस टायमिंग आहे परंतु कनेक्शन मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आलाय. हा धामणीचा ब्रँड अजय गवते च्या बॅट मध्ये आलाय. षटकार 6 धावा. यस पुढील बॉल अनिकेत अजय गवतेसाठी. इथे समोरच्या दिशेमध्ये टॅप केले बॉलला. अर्जुन इथे त्या बॉलवरती फेकी केली जाते. एक सिंगल. धावसंख्या धाव फलक होती 22. 22 ऑन द बोर्ड. 22 धाव फलकावरती पाहायला मिळते. अनिकेत रेरा बॅटिंगला आता डावखुराचा बॅटर कल्पेश पागी पाहायला मिळतोय. डावखुर आता बॉलर आणि डावखुराचा बॅटर पाहायला मिळतोय. भरपूर बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलक होती शिवन्या स्पोर्ट धामणी संघाची 23. पुढील बॉल अनिकेत. पुन्हा एकदा वाईट बॉल. लेंथ आणि लाईन मात्र खराब पाहायला मिळते. अनिकेतच्या माध्यमातून खराब बॉलिंग. बॅक टू बॅक 2 चेंडू हाताळले गेलेत खराब. 9 बॉल 10 धाबींची गरज. 9 बॉल 10 धाबींची गरज. जो जिंकेल तो आणखीन या स्पर्धेमध्ये पुढे पुढे जात राहील. जो संघ पराभूत त्याला मात्र त्याच क्रमांकावरती मात्र स्थानापन्न व्हावं लागेल त्या संघाला. ऑलरेडी क्वालिफाय झालेले संघ पाहायला मिळतात. हा चेंडू डॉट टाकला गेला अनिकेत रेनरच्या माध्यमातून. बॅटिंगला कल्पेश पागी. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा दोऱ्याचा वाडा एंडकडनं कल्पेश पागीसाठी. वाईड बॉल पाहायला मिळतोय. बॉलिंग करणाऱ्या टीमने थेट तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. डीआरएस घेतलेलं हे म्हणजे तावडे सर जुळले गेले तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून वाईड साठी. पंचांनी वाईड दिलाय परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र डीआरएस घेतला गेलाय. चेक केला जातोय. थोडासा वेळ घेतला जातो परंतु मात्र योग्य डिसिजन तुमच्याबरोबर दिला जाईल मित्रांनो. यस वाईड बॉल. याचा एक धाव येते. धावसंख्या धाव फलक होती 25. 25 ऑन द बोर्ड.
9 धावांची गरज. 8 बॉल 9 धावांची गरज. गोलंदाज सज्ज अनिकेत, बॅटिंगला कल्पेश पागी. दोन बलाढ्य संघांमध्ये रंगलेली ही मॅच पाहायला मिळते. दोऱ्याचा पाडा दुसऱ्या बाजूला धामणी. मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा, त्याच्या गे शिवन्या स्पोर्ट्स धामणी. पुढील बॉल अनिकेत रिरा अक्रॉस द लाईन. फटका दमदार आहे. मध्ये फिल्डर येतात. एक धाव कंप्लीट. फेकी लाजबाब ॲक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावसक जाते. 26 याकडे होते. माटीला अजय गवते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. उजव्याचा बॅटरला अजय गवते, त्यासाठी फिल्डिंग थोडेसे चेंजेस पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला काही फिल्डर बदल करतायत विजय. पुढील बॉल अनिकेत अजय गवतेसाठी. ते चांगला, इथे लाईन चांगली पाहायला मिळते. कारण डावखुरी आता जा गोलंदाज आहे, टप्पा पडल्यानंतर थोडस व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 30 समाप्त. धावसक धावफलकावरती 26. 6 बॉल 8 धावांची गरज. 6 बॉल 8 धावांची गरज. दोऱ्याचा पडा संघ लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच. आपलं आज आपल्याकडे वेळच नाहीये. अंपायर सावंत सर, चला फिल्डिंग लवकर लावून घ्या दोऱ्याचा पडा. सहा बॉल 8. हाफ ट्रॅकचा बॉल, चांगला फटका आहे. क्रॉस फटका. फिल्डर येतात डीप मध्ये. एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या 27 धावसंख्या. पाच बॉल 7 धावांची गरज. बॅटिंगला अजय गवते. अजय गवते बॅटिंगला. रन मशीन ऑफ धामणी. याच पुढील बॉल दिलीप अजय गवतेसाठी. उडवलाय बॉलला. उडण खटोला. हालाय द ब्रँड ऑफ धामणी. अजय गवते स्पेशल. बॉलला फिनिश केला गेलाय. मिळून जातील 6 धावा. मॅक्झिमम षटकार 6 धावा. स्कोर लेवल 1 धावेची गरज. यस, गणेश कांबळे साहेबांचं देखील शुभागमन झाले. आधी सरपंच अजय शिलेदार सर्व कांबळे साहेबांचं देखील शुभागमन झाले. ड्राईव्ह केलं गेला. एक चांगला फटका आहे. विनिंग स्ट्रोक्स. पुढील फेरीमध्ये प्रवेश झालेला पाहायला मिळतोय संघ शिवन्या स्पोर्ट धामणी. हार्डलक देऊया मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा बडा संघ.